झी 24 तास एक पाऊल पुढे. त्यांनी खरंच मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं आणि मला खूप त्याच्यामुळे एनकरेजमेंट मिळाली बिकॉज फर्स्ट शूटचा त्या दिवसाचाच स्वप्नील जोशी होता माझ्याबरोबर. सो आय थिंक आम्हाला खूप मजा आली आणि लोकांनाही गेस्ट अपीअरन्सेस बघायला मजा येणार आहे. म्हणजे खरं तर बाप मुलीची ही गोष्ट आहे आणि एका प्रकारे बाप मुलीची गोष्ट आहे ही. तर सिनेमाविषयी थोडंसं शेअर करावं असं वाटतं. एकुलती एक हा हलका फुलका सिनेमा आहे. म्हणजे तो लोकांना हसवणार आहे. त्यात सीन्स बघून लोक कुठेतरी त्यांच्या हार्टला टचही होणार आहे. आय थिंक फुल एंटरटेनर आहे आणि आय गेस म्हणजे कर्मणूक प्रधान भावना प्रधान. एकुलती एक हे नाव तुम्ही वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर हा चित्रपट ज्याला आपण खदखदून हसवणारा चित्रपट असणार आहे असं कोणालाच वाटणार नाही. रडवणारा पण नाही आणि एकदम असा रडकुंडीला आणणारा पण हा चित्रपट नाहीये तसं पाहायला गेलं तर. बट हृदयस्पर्शी आहे. काही काही अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला टच करतात आणि टच केल्यानंतर तुम्हाला एक स्माईल तुमच्या डोळ्यावर चेहऱ्यावरती येतं. तसा हा चित्रपट आहे. नाही आणि ह्या फिल्ममध्ये अशा काही सीन्स गोष्टी आहेत जे आतापर्यंत ॲटलिस्ट मराठी फिल्म्समध्ये कधी कोणी बघितलं नाहीये. म्हणजे एवढं फन एलिमेंट खूप जास्त आणि वेगळ्या प्रकारचा फन एलिमेंट आहे. आणि माझी जी कॅरेक्टर आहे स्वरा ती फुल ऑन हटके आहे. म्हणजे अशी मुलगी तुम्ही कुठेच बघितली नसेल. ती जी घरात येते ती फुल घर तिच्या म्हणजे खांद्यावरच घेते. सो हर कॅरेक्टर इज रिअली अमेझिंग. आणि लोक जेव्हा पिक्चर बघतील तेव्हा आय थिंक ते श्रिया आणि सचिन पिळगावकरला श्रिया आणि सचिन म्हणून नाहीच बघणार. तेवढे स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आहेत म्हणून लोकांनी डेफिनेटली पाहायला पाहिजे. बिकॉज ऑन स्क्रीन आमची केमिस्ट्री ह्या फिल्ममध्ये खूप वेगळी आहे. म्हणजे असं टिपिकल पॉझेसिव्ह फादर लव्हिंग डॉटर असं नाहीये. एक वेगळा डायनॅमिक्स आणि तो काय आहे यू हॅव टू सी द पिक्चर फॉर दॅट. चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली आणि या 23 तारखेला तुम्हाला 50 वर्ष चित्रपटसृष्टीत पूर्ण होतात आणि याच निमित्तानं सिनेमा रिलीज होतोय. मग खरंच एक वेगळाच योग जुळून आलेला आहे. पण एकूण 50 वर्ष चित्रपटसृष्टीत काम करताना आणि एकूणच हा सगळा अनुभव कसा शेअर करावा असं वाटतं. शेअर भरपूर करावं असं वाटतं. कारण लोकांना कळणं फार गरजेचं आहे की या 50 वर्षात काय काय घडलं, कसं घडलं, 50 वर्षापूर्वी काय घडलं, माझा जन्म कसा झाला, कुठल्या परिस्थितीत झाला, मी कसा वाढलो, कोणाकोणाच्या सानिध्यात वाढलो, या सगळ्या गोष्टी 50 वर्षांच्या मी एका पुस्तकाद्वारे लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहे. आणि माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठी भाषेतच ते पुस्तक प्रथम प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या पुस्तकाचं नाव आम्ही ठेवलेलं आहे हाच माझा मार्ग. क्या बात आहे. पण काही अशी इन्स्पिरेशन्स, कोणाला इन्स्पिरेशन मानता तुम्ही? खरं सर्वप्रथम मी इन्स्पिरेशन मानतो माझ्या प्रेक्षकांना. कारण त्यांनी खरंच मला वाढवलं. म्हणजे 50 वर्षांपूर्वी हा माझा मार्ग एकाला जेव्हा रिलीज झाला तेव्हा महाराष्ट्रभराने मला दत्तक घेतलं. मी सगळ्यांच्याच घरचा मुलगा झालो. तसंच मला त्यांनी वाढवलं आणि शिकवत गेले. मी शिकत गेलो त्याहून जास्त त्यांनी मला शिकवलं. आणि त्यानंतर अशा लोकांच्या सानिध्यात राहिलो. आणि गुरु, प्रेरणा, आदर्शस्थान अनेक आहेत. त्या सर्वांचं डिटेल माझ्या पुस्तकामध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्सुकता थोडीशी तुम्ही ताणून ठेवा. कारण तुम्ही जेव्हा वाचाल ते पुस्तक तेव्हा एक्झॅक्टली कळेल की सचिन पिळगावकर च्या सानिध्य म्हणजे कोणाकोणाच्या सानिध्यात तो राहिलेला आहे. आणि फक्त मान सन्मानच नाही मिळालेले आहेत मला, काही अपमानही झालेले आहेत. त्याचाही उल्लेख त्याच्यात आहे. कारण ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीतनं जावं लागतं तरच तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकाल. मी नेहमी म्हणतो की सक्सेसचा जो रोड असतो ना, यशाचा जो रस्ता असतो तो नेहमीच अंडर कन्स्ट्रक्शन असतो. कळलं? कोणीतरी तुम्हाला जर सांगितलं की एक एक्सप्रेस हायवे सारखा रस्ता आहे आणि हा यशाचा रस्ता आहे तर तो तुमची दिशा भूल करतोय हे लक्षात घ्या. जिथपर्यंत तिथे दगड, धोंडे, धूळ, माती, डांबर वगैरे या सगळ्या गोष्टी, खड्डे जिथपर्यंत नसतील तर तो यशाचा रस्ता कधी असूच शकणार नाही. ते तुम्हाला सगळ्यामधनं जावं लागतं. आणि मग तुम्ही जेव्हा बाहेर निघता तेव्हा मग तुम्हाला त्याची किंमत कळते की येस हे आहे, हे काहीतरी मिळालंय. आणि हे हातात मिळतं बरं का.
हे आपल्याला माहीत नसतं की पुढे काय होणार आहे. आमच्या या इंडस्ट्रीची गंमतच ती आहे, कलासृष्टीची हीच तर खरी गंमत आहे. ह्यातलं जे पॅशन आहे ते पॅशन काय आहे, कारण पुढे काय होणार हे आम्हाला माहीत नसतं. पण तरी सुद्धा आम्ही एक आढावा घेत आपलं काम करत असतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.